Welcome to our channel Kids Learning Mode. जंगलाच्या मध्यभागी एक विचित्र झाड होते. ते कोणालाही फळे देत नसे, तर उलट ते तिथून जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याला कोडी विचारक असे. जो कोणी चुकीचे उत्तर देई तो बुटका होई, आणि जो कोणी बरोबर उत्तर देई त्याला बक्षीस मिळे. एके दिवशी एक खोडकर माकड जंगलातून फिरत होते. तेव्हा त्याला एक खूप छोटा हत्ती दिसला. माकड हसले आणि म्हणाले, "अरे, तू इतका छोटा कसा झालास?" हत्ती दुःखी होऊन म्हणाला, "मी त्या झाडाच्या कोड्याचे चुकीचे उत्तर दिले." हत्ती म्हणाला, "जंगलाच्या मध्यभागी एक जादुई झाड आहे, जे प्रत्येक येणाऱ्याला कोडी विचारते. जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर ते तुम्हाला बुटकं बनवते, आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिले तर ते तुम्हाला बक्षीस देते." हे ऐकून माकडाची उत्सुकता वाढली. तो म्हणाला, "चल, मला आत्ताच्या आत्ता त्या झाडाकडे घेऊन चल." ते दोघे झाडाजवळ पोहोचले. झाडाचा घुमणारा आवाज आला, "जो कोणी इथे येईल त्याला माझ्या कोड्यांची उत्तरे द्यानी लागतील." माकड म्हणाला, "विचारा, मी तयार आहे." पहिलं कोडं: "मी पायांशिवाय चालतो, मी तोंडाशिवाय बोलतो. सांगा मी कोण आहे?" अ. वारा, ब. नदी, क. साप. माकड म्हणाला, "वारा." झाडू जळले, बरोबर उत्तर, आणि वरून केळ्यांचा पाऊस पडायला लागला. दुसरे कोडे: झाड म्हणाले, "मी जितका मोठा होतो तितका बुटका होत जातो." माकड घाईघाईने म्हणाले, "वय." अचानक माकड सुद्धा बुटकं झालं. छोटं माकड ओरडलं, "ए, माझी उंची कुठे गेली?" हत्ती हसला, "आता कळलं का?" माकड म्हणाला, "हो, विचार न करता उत्तर देणं चुकीचं आहे." झाड म्हणाले, "मी तुला एक शेवटची संधी देतोय. ती वस्तू काय आहे जी तोडल्यावर आवाज करत नाही पण सगळ्यांना ऐकू येतो?" अ. काच, ब. शांतता, क. वारा. यावेळी माकडाने काळजीपूर्वक विचार केला. शांतता. झाड पुन्हा चमकले. माकड आणि हत्ती दोघेही पुन्हा मोठे झाले, आणि यावेळी झाडावर केळ्यांचा वर्षाव झाला. माकड हसून म्हणाले, "आज मला समजलं, मग ते कोडं असो वा आयुष्य, शहाणपण महत्वाचं आहे, घाई नाही." धडा: केवळ विचारपूर्वक घेतलेला निर्णयच योग्य असतो. Thanks for watching. Please like, share, and subscribe.